हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 3रा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 3. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानम यत्तज्ज्ञानम मतं मम. भाषांतर. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. शब्दशः अर्थ बघूया आपण. पहिल्या ओळीतला जो शेवटचा शब्द आहे तो आहे भारत. तर दुष्यंत राजा आणि शकुंतला यांचा पुत्र आहे भरत. भरत राजा. तर हे जे कौरव आणि पांडव आहेत ते याच वंशातले आहेत. म्हणजेच कौरव पांडवांचे जे पूर्वज आहेत ते हे दुष्यंत राजा, त्यांचा पुत्र भरत हे आहेत. आणि त्यावरून अर्जुन आहे, त्याला भगवंत भारत असं संबोधित आहेत. या कुळात तू जन्माला आला आहेस असं करून भगवंत त्याला भारत म्हणून संबोधन करीत आहेत. पहिल्या ओळीत सुरुवातीला भगवंत म्हणतात, क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धि. विद्धि म्हणजे जाण. क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धि, तर तू मला क्षेत्रज्ञ म्हणून जाण. सर्व क्षेत्रेषु. सर्व क्षेत्रेषु म्हणजे काय? सर्व शरीरांमधला, सर्व क्षेत्रांमधला मी क्षेत्रज्ञ आहे असे तू जाण. दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात, क्षेत्र क्षेत्रज्ञ यो ज्ञानम. तर हे जे क्षेत्र आहे त्यातला क्षेत्रज्ञ आहे याच्याविषयीचे जे ज्ञान आहे ते पुढे म्हटलं आहे, यत ज्ञानम मतं मम. या सगळ्याला ज्ञान म्हणतात असं माझं मत आहे. तर गीताभूषण टीका वाचूया. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली. ते म्हणतात की क्षेत्राचे ज्ञान झाल्याने जीवाला क्षेत्रज्ञ म्हटले गेले आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राचा ज्ञाता. तर आता या 3ऱ्या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगता आहेत की परमात्मा सुद्धा एक क्षेत्रज्ञ आहेत, जे सर्व शरीरांमध्ये उपस्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे भरतवंशी अर्जुना, तू हे जाणून घे की मी एकटाच या सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ आहे. तर पहिल्या ओळीतला जो अपि शब्द आहे हा शब्द याबद्दल इंगित करतो. म्हणजे जे आपण क्षेत्रज्ञं च अपि हा शब्द बघितला तर अपि या शब्दाद्वारे सांगितलं आहे. तर पहिल्या ओळीतला जो शब्द आहे अपि या शब्दाद्वारे भगवंत सर्व क्षेत्रांमधले विशेष क्षेत्रज्ञ आहेत असं सांगत आहे. म्हणजे अपि हा शब्द याबद्दल इंगित करतो आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेलं आहे. पुढे वाचूया. जीवाला हे शरीर भोग आणि मोक्ष यासाठी प्राप्त होतं. जशी शेतकऱ्याची शेती असते, त्या शेतामध्ये तो शेतकरी शेतीची विविध कार्य करतो, कामं करतो. तसेच जीवात्म्याचं शरीर म्हणजे क्षेत्र असतं, ज्याद्वारे तो जीवात्मा विविध कार्य करतो. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात
की भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सर्वेश्वर आहे, मी सर्व शरीरांचा नियामक भरण पोषण करता आहे. तर हा जो नियामक शब्द आहे तो आपण नीटपणे जाणून घेऊया. आता आपण रोज जेवण जेवतो, तर त्या जेवणाचं पचन कोण करतं? तर भगवंत आहेत ते वैश्वानर नावाचे अग्नी म्हणून आपल्या सगळ्यांच्या उदरात पोटात उपस्थित आहेत आणि तेच सगळ्या जीवांनी हे जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचन करतात. आपल्या शरीरात हे जे पचन झालेलं अन्न आहे त्याचं रक्त बनतं आणि सगळीकडे रक्त पुरवठा केला जातो. हे आपण काही तिथे जाऊन करू शकत नाही. तर हे सगळं आहे ते भगवंतांच्या कृपेने होतं. तर असे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्यांचेच नियामक आहेत, भरण पोषण करता आहेत, पालन पोषण करणारे आहेत. जसं वैष्णवाचार्य म्हणतात की तुम्ही आणखीन याबद्दल विचार करू शकता की आपल्याला सगळं जल कोणी उपलब्ध करून दिलं आहे, हा श्वास घ्यायला वायू कोणी उपलब्ध करून दिला आहे. तर अनेक साऱ्या या गोष्टींवरून आपण जाणू शकतो की आपण सर्वतः भगवंतांवर अवलंबून आहोत आणि भगवंत आहेत ते आपले ईश्वर आहेत, नियामक आहेत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.